घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, संघर्षाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. त्यामुळे विरोध जर झाला तर महाराजांना सुद्धा त्यावेळी वतनदारांनी अनेक विरोध केला होता. या वतनदारांच्या वाकड्या मेढी उखडून टाकून स्वराज्याची मुहूर्तमेढ महाराजांनी रोवली. जर त्यांचे आपण मावळे म्हणत असू ना, तर त्यांचा विचार आपण याच मातीत रुजवणार, याच मातीत पुन्हा ती मुहूर्तमेढ रोवणार. कुणाला किती विरोध करायचा असला तरी त्यांना त्यांची तोंड लपवावी लागतील एवढा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. नाही, 100% राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे युनेस्कोनं आता 12 किल्ल्यांना हा एक दर्जा दिलेला आहे, जागतिक वारशाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे या गोष्टी नक्कीच होत राहतील. परंतु फार महत्वाची एकच गोष्ट तुम्ही मी तरुण पिढीने लक्षात ठेवली पाहिजे की हे जे गडकोट आहेत ना, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे एकमेव साक्षीदार आहेत. यातला एक एक बुरुज राखण्यासाठी, यातला एक एक दरवाजा राखण्यासाठी तुमच्या माझ्या कितीतरी पूर्वजांनी रक्ताचे पाट वाहिलेले आहेत. आणि त्यामुळे ज्या दगडांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या पराक्रमाच्या खुणा आहेत, तिथं जाऊन कुठेतरी खडूनी आणि दगडांनी वेगळ्या खुणा रंगवणं आधी बंद करा. हे गडकोट तुमच्या माझ्या स्वाभिमानाचे शिलेदार आहे. एवढी गोष्ट जर लक्षात ठेवली तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना ही खरी आदरांजली असेल. पुन्हा एकदा तुम्ही मन मोकळं ऐकून घेतलं, तुम्हाला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली तर मी मनापासून तुमच्या सर्वांचा आभार मानतो. माझ्या विचारांमध्ये कदाचित तुमच्यापैकी कोणाच्या विचारांशी जर ते विचार जुळले नसतील तर कदाचित मला असं वाटतं की त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करायला सुद्धा मी मागे हटणार नाही, कारण तुमच्याशी कदाचित ते विचार जुळणार नसतील. छत्रपती शिवाजी महाराज एक असीम चैतन्य आहे. जाता जाता एवढंच सांगतो, उपासनेचा मार्ग कुठलाही असेल, देवाकडे जाण्याचा मार्ग कुठलाही असेल, एक असीम चैतन्य ज्याला जेवढ्या प्रामाणिकपणे साथ घालाल तेवढ्या उत्कटतेने छत्रपती शिवाजी महाराज नावाचं चैतन्य तुम्हाला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही. एवढाच एक विश्वास